सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरेव तमसा राशि नाशयन्ति विघ्नानां या कुन्दीन्तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारीव्रता या विनाव्रतमण्डितकरा या स्वीतपद्मासना या ब्रह्मच्युतशङ्करप्रभृति देवी सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजहापहा मूककरोति वाचालपङ्गो लङ्घयन्ते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृते नरचैव नरोत्तमा देवी सरस्वती चैव ततो जयमुदरीतः वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकावती पुण्यभूमि पवित्र तिथि नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गणेशाय नमः। अंतरिक्षी जाता हनुमंत चंद्र पाहे चकित मने काय हे अद्भुत आकाश मार्गे जातसे। श्री संत सद्गुरु कवी महाराज कथेला प्रारंभ करतात। महाराज कथा सांगायला लागले। हनुमंतरायाने पर्वत आपल्या हातावर घेतलेला आहे। आकाश मार्गाने हनुमंतराय जातात। चंद्राने पाहिलं, विचार करायला लागला। चंद्र आकाश मार्गाने काय चाललंय, फार तेजवान आहे। मनात विचार करतात, आश्चर्य करतात। तो नंदीग्रामी भरती दान देखिले परम दुष्ट स्वप्न एक काळ पुरुष येऊन दक्षिण बाहू गिळिला। एवढ्यामध्ये नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत आहेत। भरताला स्वप्न पडलं। एक काळा पुरुष स्वप्नामध्ये आला आणि त्या काळ्या पुरुषानं डावा हात गिळला भरताचा। स्वप्न संपल्याबरोबर भरत गजबजून उठले। आपल्याला तर विपरीत स्वप्न पडलं, दुष्ट स्वप्न पडलं। विचार करायलेत मनात, राम लक्ष्मण आनंदी असतील का त्यांच्यावर एखादं संकट आलं असेल। गुरुला सांगितलं त्या ठिकाणी
गुरु महाराज आहेत म्हणले, महाराज मला स्वप्न पडलं, काय करावं? गुरु महाराज सांगतात, वचिष्ठ महाराज एक यज्ञ करा. मग त्या ठिकाणी काही द्रव्य आणलं यज्ञाकरिता. यज्ञाला सुरुवात झाली. भरत यज्ञामध्ये आहुती टाकतात. यज्ञ चालू आहे. एवढ्यामध्ये हनुमंतराय पर्वत घेऊन आकाश मार्गाने जातात. अग्नीसारखं तेज त्या पर्वतांचा आहे. जिकडं तिकडं प्रकाश पडला. प्रकाश पडला. वचिष्ठ महाराज भयभीत झाले. भरत त्यांना धीर देतात. म्हणे हे अनिष्ट अकस्मात विंधोनी पाडितो एकीकडे. भरत म्हणायला लागला, महाराज काय म्हणले, विघ्न दिसायला लागलं. आकाशामध्ये बाण मारतो आणि त्यांना एकीकडे पाडतो. आपलं हवन तुम्ही स्वस्त असावी समजती, की जे हवनाची पूर्णाहुती. ऐशे बोलोनी त्वरित गती चाप भरते लाविला. म्हणले, महाराज तोपर्यंत तुम्ही यज्ञ चालू द्या. यज्ञाची पूर्णाहुती करा, मी जातो. भरताने धनुष्य बाण घेतला. बाण लावला. त्या ठिकाणी धनुष्य आलं. राम नामाचं स्मरण केलं आणि कानापर्यंत दोर ओढला आणि बाण सोडलेला आहे. विजेसारखा कडकड करीत बाण हनुमंतराच्या हाताला लागला. हनुमंतराय पर्वतासहित खाली आले. महान म्हणले, अशा प्रकारे मोठा पर्वत असणारा भूमीवर आले, कोसळले. त्या ठिकाणी हनुमंतराय रामाचं स्मरण करतात. खाली उतरले, खाली आले, पडले. नामस्मरणाची ध्वनी ऐकू आली. भरत आलं. महापर्वत घेऊन वानर जातोय. वानर खाली पडला. भरत प्रेमे बोले वचन, सखया तो कोणाचा कोण. मज स्नेह उपजे तुझ देखोन, राम नाम जपतोसी. भरत विचारायला लागले, का हो आपण कोण आहे? तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर म्हणले, मला दया निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं. राम नामाचं तुम्ही स्मरण करायला लागले. हनुमंतराय त्या ठिकाणी दुःख करतात. अहो म्हणले, आता लक्ष्मण वाचणार नाही. सूर्यनारायण निघायच्या अगोदर म्हणले पर्वत घेऊन जायचे. लक्ष्मण जर नाही वाचला, रामही म्हणले प्राणत्याग करतील. हनुमंतराय आक्रोश करायला लागले, मोठ्यानं रडायला लागले. सर्व शरीर जमिनीवर टाकलं. हे प्राण सखया सांग यथार्थ वार्ता विपरीत बोलसी. पुन्हा भरत विचारायला लागला, अहो काय झालं म्हणले, नेमकं सांगा. तयासी पुसी हनुमंत, येरू म्हणे मी रामबंधू भरत. मारुती म्हणे केला अनर्थ, रावणाहुनी आगळा तू. यानंतर हनुमंतराय म्हणतात त्या ठिकाणी, अरे कोण आहे तो? भरताने सांगितलं, मी प्रभू रामचंद्राचा भाऊ आहे, माझं नाव भरत आहे. हनुमंत म्हणतात, अरे फार म्हणले तू अनर्थ केला, रावणापेक्षा जास्त म्हणले आता त्या ठिकाणी हानी केली म्हणले तो. मग सर्व वर्तमान भरताला सांगितलं. रावणाच्या शक्तीचं विकळ अशा प्रकारे रावणानं बाण मारला. लक्ष्मण विकळ होऊन पडलेला आहे आणि त्यांना जीवदान देण्याकरिता म्हणले मी हा पर्वत घेऊन चाललो.
आणि भरता, अरे फार म्हणले तो मधामध्ये विघ्न केलं. म्हणले आता त्यांनाही कळणार नाही. आता अनुगवता आदित्य, येथे कोण नेल पर्वत. वाट पाहत असे रघुनाथ, श्रमेल समर्थ कृपाळू. आता सूर्यनारायण उगवायच्या अगोदर जायचंय. आता कोण जाणार आहे? प्रभू रामचंद्र वाट पाहत असतील. फार म्हणले तो श्रमला असेल, त्यांना दुःख झाला असेल. आणि मग भरत म्हणायला लागले, हनुमंता तू तर ईश्वराप्रमाणे आहे. 4 कोटी योजने अशा प्रकारे दूर आला म्हणले पर्वत घेऊन. आता न उगवता दिनकर, लंकेशी नगन्यावा सत्वर. नाही तरी अनर्थ थोर, सांगतोशी कपीश्वरा. येईनंतर सूर्यनारायण उगवायच्या अगोदर जायचंय असं तुम्ही सांगायला लागले. भरत म्हणतात, एक क्षण नाही लागणार. म्हणले तुम्हाला मी पर्वतासहित लंकेमध्ये पाठवतो. हे जर म्हणले माझ्याच्यानं नाही झालं तर म्हणले सूर्यवंशामध्ये जन्माला येऊन म्हणले काही नाही होणार. असं म्हणल्याच्या नंतर परलोकामध्ये राजा गेले. म्हणले तो सुद्धा हसल्या जाईल. पर्वता सहित हनुमंता, बानाग्री बैसावे आता. कारमुख ओढोणी तत्वता, सुवेळेसी पाठवी. तो हनुमंता तुम्ही काय करा, पर्वतासहित म्हणले माझ्या बाणावर बसा. एका क्षणामध्ये अहो म्हणले धनुष्याच्या बाणानं तुम्हाला त्या पर्वतावर नेऊन पाठवतो. असं बोलल्याबरोबर हनुमंतराय मनात आश्चर्य करायला लागले. हा तर प्रभू रामचंद्राचा भाऊ आहे. पुरुषार्थ तर म्हणले याचा वर्णन करता येणार नाही एवढा पुरुषार्थ आहे. हनुमंत उठून वंदिले भरताचे चरण, मनी वंश तुझा परमधन्य. भरले त्रिभुवन कीर्तीने. हनुमंताने नमस्कार केला. भरता, अरे म्हणले तू चांगल्या वंशामध्ये जन्माला आला. त्रिभुवन म्हणले तुमच्यामुळं पावन झालं. महाराज अशा प्रकारे यथार्थप्रमाणे बोलला. मी एकदम रामदास हनुमंतराय आहे. माझं बळ, माझा पुरुषार्थ सर्व काही जाणणारे आहेत म्हणले राम. ब्रह्मांड उचलून कंदू काही हाती झेलीन. तुमचा रामनामांकित बाण त्याशी मान दिधला. ब्रह्मांड उचलून नेण्याची शक्ती म्हणले माझ्याकडे आहे. म्हणले कृपा कोणाचे? तर म्हणले प्रभू रामचंद्राचे कृपा आहे. तुमचा बाण आला, बाण लागलेला आहे. बाणाला मान दिल्यामुळं म्हणले मी खाली आलो. एक वेळेस म्हणले सूर्यनारायण पश्चिमेला उगवल्या जाईल, मात्र माझं सामर्थ्य म्हणले कधी भंग पावणार नाही. आता आज्ञा द्यावी सत्वर, उद्यासी येऊ पाहे दिनकर. मग बोले भरतवीर विजय होई सर्वता. हनुमंतराय म्हणाले, भरता आता मला जाऊ द्या, आज्ञा द्या. सूर्यनारायण निघण्याची वेळ जवळ आली. मग त्या ठिकाणी नमस्कार केला. सर्व वर्तमान माझा वर्तमान सांगा. भरत सांगायले, प्रभू रामचंद्राला भेटल्याबरोबर सांगा लवकरात लवकर वापस या, मी तुमची सारखी वाट पाहा लागलो. हनुमंतराय त्या ठिकाणी म्हणतात आणि मग त्यांना पर्वत घेतला. यशस्वी हो असं म्हणून हनुमंतराय उडाले. अमृतगड घेऊन हाती पूर्वी गेला खगपती. तैसा जातसे मारुती देव पाहती विमानी. एक वेळेस म्हणले आपल्या आईच्या वेळेस गरुडाने म्हणले एकदम अमृताचा घट आणला, अति वेगामध्ये निघाला. हनुमंतराय याच प्रकारे पर्वत घेतला, अति वेगात जातात. सर्व देवता लोक पाहतात विमानामध्ये. इकडे प्रभू रामचंद्र चिंता करायला लागले. प्रभू रामचंद्र वानर लोक एका ठिकाणी बसले. सर्व त्या ठिकाणी बसलेले आहेत. आतापर्यंत हनुमंतराय का येत नाही? त्यांना का उशीर झाला असेल? उगवे जैसा दिते तैसा दुरोणी देखिला पर्वत. रघुपतीशी वानर सांगत मित्र उदय पावला.
सूर्य एक त्या ठिकाणी पर्वत घेऊन आल्याबरोबर थोडं अंतर राहिले. यानंतर पर्वताचा प्रकाश पडला. वानर लोक सांगायला लागले, राम, सूर्यनारायण उगवायला लागला. वानर लोक बोलतात, प्रभू रामचंद्राला क्रोध आला. म्हणे, हा कुलघातकी यथार्थ उत्तरेशी उदय पावला. याही नंतर म्हणजे आमच्या कुळाचा घात करणार आहे. 6 घटिकापर्यंत रात्र राहिली आणि आज म्हणले लवकर सूर्यनारायण निघत आहे. का म्हणले निघत आहे? धनुष्य चढविले सत्वर, राहू मुखी काढिला शर. म्हणे हा लोकाविषय चोर, रजनी चरासी मिळाला. धनुष्य बाण काढला प्रभू रामचंद्रानं. बाण लावलेला आहे. अहो, लोकांचे आयुष्य कमी करणारा सूर्यनारायण आहे. म्हणले तोही राक्षस लोकाला मिळाला. तव तो सुशीनवीर बोलत, सूर्य नव्हे आला हनुमंत. ऐसे बोलता सीता कांत, परमानंद उच्चमळला. सुषेण वैद्य सांगतात, राम, सूर्यनारायण नाही उगवत. हनुमंतराय पर्वत घेऊन आले. पर्वताचा प्रकाश पडला. परमपुरुषार्थी असणारे हनुमंतराय, अद्भुत म्हणले असे असणारे, आवडीला ज्यांचे असणारे, म्हणले तो पर्वत घेऊन आला. अंधकार पडला सघन, रावण पळाला जीव घेऊन. या लागी अनंत दीपिका पाजळून, शोधू आला हनुमंत. अंधकार पडल्यावर जसे दीप लावल्या जातो, असा लक्ष्मणाचा प्राण वाचवण्याकरिता हनुमंतरायानं पर्वत आणला. अमृत कुंभ अनिला, यशाचा ध्वज उभविला. सुमित्राचा प्राण परतला, रुसोनी जात होता तो. हे नंतर अमृताचा कुंभ आणल्याप्रमाणे यश प्राप्त झालं. लक्ष्मणाचा पान परत आला. असो सुग्रीवादी वानर, करोनी जय जयकार. वेगे धावती समोर, पर्वत खाली उतरावया. हनुमंतराय जवळ जवळ आले. वानर सर्व लोक धावत गेले पर्वत खाली टेकवण्याकरिता. पर्वतांतांनी हनुमंतराकडे पाहिलं. लोटांगण घातलेलं आहे. अस्नाहून प्रभू रामचंद्र उठले. हनुमंताला उचललं, हृदयाच्या ठिकाणी धारण केलं. यानंतर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या. हनुमंताचा वदन चंद्र, स्वकरे कुर्वाणी रघुवीर. असो वैद्य सुषेण सत्वर, पर्वताजवळी पातला. हनुमंतराच्या मुखावरून राम हात फिरवतात, सर्व अंगावरून हात फिरवतात. सुषेण वैद्याला सांगितलेले पर्वताच्या जवळ गेले. पर्वताला नमस्कार केला. जी काही औषधी आहे म्हणले वल्ली त्या ठिकाणी घेतली, त्याचा रस काढला. हर्ष भरीत सुषेण, चारही रस पात्रे भरून. लक्ष्मणापाशी धावून येता झाला ते काळी. सुषेण वैद्याला फार आनंद वाटला. 4 भांडे त्याने रस तयार केला. वल्ली घेऊन लक्ष्मणाच्या जवळ आला. संजीवनीचा रस त्या ठिकाणी काढलेला आहे. त्यानंतर तो अगोदर म्हणले मुखामध्ये ओतला. घाई माझी ते वेळा, संधीनी रस घाली. घाई घाईनं म्हणले मग त्या ठिकाणी वनस्पतीचे नाव असणार, संधीनी रस असा असणारा. विशल्या लाविता जान, कोठ न दिसे घायवर्ण. सूर्य सुवर्ण कांती संपूर्ण, दिव्य देह झाला. त्यानंतर एक वनस्पती अशी आहे की त्या वनस्पतीचं नाव विशल्य आहे. अंगाला लावली, कुठं बाण लागला म्हणजे काही कळालेलं नाही. सुंदर देह, स्वर्ण कांती देह प्राप्त झाला. आणि जसा माणूस झोपेतून उठतो असा म्हणले अकस्मात उठून बसलाय. ओढी बाणा कर्णपर्यंत, घे घे म्हणून धाविनला. आणि लक्ष्मण उठून बसले आणि मग विचारायला लागले, रावण कुठे, रावण कुठे. एका बाणाने मी त्या रावणाचा वध करणार आहे. प्रभू रामचंद्राने धरलं, लक्ष्मणाला आलिंगन दिलं. झाला एक जे जेकार, देव वर्षती सुमन संभार. सुषेने जोतरले वानर, ते उठविले ते काळी. काही वानर लोक मरण पावले होते. सुषेण वैद्यानं
म्हणले त्यांनाही जिवंत केलं. सागर उद्धाराव्या भागीरथी, भागीरथी अनली यक्षिती, परी असंख्य जीव उद्धरती, बिंदू मात्रे झगडता. यानंतर म्हणले सागर सगर राज्यानं उद्धार करण्याकरिता भागीरथी नावाची गंगा आणली. यानंतर मग त्या गंगेमध्ये त्यांचाही उद्धार झाला आणि असंख्य बाकी जीवजंतूचा उद्धार झाला. असं म्हणले त्या ठिकाणी पर्वताची वल्ली जी असणारी लक्ष्मणाकरिता आणली. मात्र बाकी सर्व वानर लोक जिवंत झाले. चक्रवाका लागे रवी धावत, सर्वावरी प्रकाश पडत, चकोराशी शशी पावत, रस भरीत औषधी होती. यानंतर म्हणले चक्रवाका लागे सूर्यनारायण म्हणले प्रकाश देतात. याही नंतर सर्वावर म्हणले तो प्रकाश पडला जातो. चातका लागी म्हणले पाऊस पडत असतो आणि म्हणून सर्वाकरिता म्हणले पाणी उपयोगा पडते. वराची अपंगती वऱ्हाडी होती तृप्त जैसे, किंवा म्हणले एकदम लग्न आहे, लग्न म्हणले वराचं लग्न आहे, वराच्या पंक्तीमध्ये सर्व वऱ्हाडी लोकांना तृप्तामध्ये म्हणले त्या ठिकाणी तृप्ती मिळते. अशा प्रकारे लक्ष्मणा त्या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे. मात्र औषधी सर्व म्हणले वानर लोक त्या ठिकाणी सजीव झाले. मारुतीचे ईश वैभवन क्षणोक्षणा वर्णित राघवन, विमानी इंद्रादी सर्व देवन कीर्ती गाती मारुतीची. हनुमंताने जेवढं काही यश केलं पर्वतांना, प्रभू रामचंद्र क्षणोक्षणा त्यांचं वर्णन करतात. विमानामध्ये सर्व देवता लोक हनुमंताची कीर्ती गातात. असो पर्वत उचलला हनुमंतरायानं आणि माघारा नेऊन ठेवला. मात्र ही बातमी आता रावणाला कळाली. लक्ष्मण आता उठलेले आहेत. शतराक्षस निवडून त्या प्रति सांगे रावण, मने हिरोनी घ्या रे गिरी द्रोण, मारुतीशी अडवणी. यानंतर काही राक्षस लोक बोलवले रावणानं. जा म्हणले पर्वत आणला. हनुमंतराय नेऊन पर्वत नेऊन ठेवत आहेत. तुम्ही जा त्यांना अडवा आणि पर्वत म्हणले काय करा, हिरकावून घ्या, यानंतर हिसकावून घ्या असं सांगितलं. मग असुर पाठी लागती, वानरा पर्वत टाकी म्हणती, पर्वत धरून एक हाती परते मारुती त्यावरी. यानंतर राक्षस लोक हनुमंतराच्या पाठीमागे लागले. अरे म्हणले पर्वत म्हणले या ठिकाणी टाकून द्या. असं म्हणल्याच्या नंतर हनुमंतराच्या हातामध्ये पर्वत आहे. तसेच माघारी कल्ले कर चरण घाती करून 100 राक्षस मारून टाकले. पर्वत ज्या ठिकाणाहून आणला त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि पुन्हा हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या जवळ आले. सूर्यनारायण निघाला. सर्वांनी त्या ठिकाणी सूर्यनारायणाला नमस्कार केला, प्रभू रामचंद्राला नमस्कार केला, हनुमंतरायाला नमस्कार केला. नंदीग्रामाची व्रतमान रघुपतीची सांगे वायुनंदन, भरते सोडोनी दिव्य बाण द्रोणाचळ पाडिला होता. मग एका ठिकाणी बसले. बसल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणायला लागले, राम नंदीग्रामाच्या ठिकाणी येत असता भरताने बाण सोडला. बाण मला लागला. पर्वत आणि मी म्हणले खाली पडलो. एक क्षणभर पर्यंत म्हणले अंत झाल्याप्रमाणे झालं. आणि भरत आणि मग भरतही म्हणले वीर आहे म्हणले तुमच्यासारखा. असं बोलल्याच्या नंतर हनुमंतराय हे राम त्या ठिकाणी सद्गतीत झाले. म्हणे आता रावण वधोनिया जाईन भरताशी भेटावया, हनुमंते बाण चरण वंदोनिया राघवा प्रती बोलतो. प्रभू रामचंद्र म्हणाले आता रावणाचा लवकर आपल्याला वध करायचा आहे, भरताला भेटी करिता जायचे. हनुमंतरायांनी पुन्हा नमस्कार केला. प्रभू रामचंद्राला बोलाले, स्वामी निसी भरताचे भजन सप्रेम वैराग्य अद्भुत ज्ञान, चकोरी चिरोहिणी रमन तैशी वाट पाहतसी. म्हणले हे राम भरत अखंड तुमचं ध्यान करत आहे, भरत हा भक्ती करीत आहे, त्यांच्याकडे वैराग्य आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे. जसा चकोर नावाचा पक्षी वरून पाणी पडण्याची वाट पाहतो असं म्हणले प्रभू रामचंद्राची. म्हणले तुमची भरत वाट पाहत आहे. वावनास धेनू गेली दुरी, ताने वत्स वाट पाहे घरी,
ऊर्ध्वमुखे निर्धारी चातकेची धनबिंदू. हे नंतर म्हणले गाय वनामध्ये चरण्याकरिता गेली. लहान वासरू घरी आहे. सारखं म्हणले वासरू आपल्या आईची वाट पाहते. असं भरत तुमची वाट पाहायला लागला. सर्व मंगल भोग करुणी दुरीने भरत वाट पाहे अहोरात्री. ऐशे मारुती बोलतांतरी आत्माराम संतोषला. सर्व भोगाचा त्याग केला, मंगल भोग दूर केले. भरत म्हणले तुमची अहोरात्र वाट पाहताय. असं हनुमंतरायांनी सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्राला फार आनंद वाटला. राम विजय ग्रंथ सुंदर हा कल्पवृक्ष उदार. दृष्टांत पडी समग्र लवणी आला पडी भरे. राम विजय ग्रंथ अत्यंत सुंदर आहे. कल्पवृक्षाच्या झाडाप्रमाणे उदार अंतकरणाचा आहे. दृष्टांताचे फळ यांना या ठिकाणी प्राप्त आहे. श्रीधर वरदादी पुरुषा श्रीमद माधव्यारासा ब्रह्मानंदा पंढरीच्या अभंग भजन देई तुझे. स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर. समंत वाल्मिकी नाटकाधार सदा भक्त चतुर. त्रिशंत्यते समाप्तः पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.